मांडवी रोडने जाताना मला ही मदर डॉग विथ 7 पपीज दिसली. हे आईचं दूध पीत होते. तो वेअर एक्झॅक्टली ॲट मांडवी रोड? ही एक बिल्डिंग आहे, त्याच्यानंतर हा प्लॉट आहे आणि त्यानंतर डायरेक्टली एक पेट्रोल पंप आहे. तर पेट्रोल पंपच्या आधीचा हा प्लॉट आहे. माझ्याकडे नेहमी डॉग फूड असतं. यावेळी मला फॉलोवरने दिलेलं डॉग फूड आणि डॉगीची बिस्किटही होतं. मी तिला बोलवलं पण ती काय पुढे आली नाही, म्हणून मी डॉग फूड तसाच ठेवला. कारण तिला ह्युमन्सवरती विश्वास बसत नाही आहे, तर आपण कशाला पुढे जायचं. तिकडे एक कावळा पण आला आणि तिला आता असं वाटतंय की आधीच मला खायला काय भेटत नाही आणि हा कावळा कुठून आला. तर ती कावळ्याच्या अंगावरती गेली. हे बघा, कावळ्याला हाकवायला गेली आणि तो गेला नाही परत. तर जोपर्यंत तो झाडापर्यंत जात नाही तोपर्यंत ती त्याला हाकवायला गेली. म्हणजे तुम्ही विचार करा की तिला खाण्याचं किती अभाव आहे. तिला खायला काहीच मिळत नाही आहे. 7 पपीज आहेत. ह्युमन मदरला जेव्हा एक मूल होतं, ती पोस्टपार्टम डिप्रेशनमध्ये जाते. तुम्ही विचार करा, मदर डॉग जिचे छोटे छोटे पिल्लं आहेत, तिला कुठेच खायला शोधायला जायचं मिळत नाही, कारण ती आपले पिल्लं सोडून जास्त लाँग डिस्टन्सवरती ती जाऊ शकत नाही. ह्युमन्स म्हणतात की ही चावणार, म्हणून आपण पण तिच्यापासून लांब राहतो. म्हणून तिला काहीच खायला मिळत नाही. आणि जर थोडाफार खायला मिळत असेल तर मेल डॉग्स येऊन, ती कमजोर झालेली असते, मग तिच्या मागे लागतात की बाबा आम्हाला खायला दे. अशा प्रकारे तिचा मेंटल टेन्शन खूप वाढलेलं असतं, म्हणून ती एकाच्या मागे लागू शकते. आता ती माझ्या पण मागे लागू शकत होती, पण मला माहिती आहे की बाबा तिला भूक लागली आहे, मी फक्त अन्न ठेवलं आणि तिथून साईडला झाल्या. आता इकडे कचरा पण बघा किती आहे. याच्यात पण तिला काहीच खायला मिळत नाही आहे. तर रत्नागिरीकरांनो, समजून घ्या की डॉग बिहेवियरला आपल्याला समजायला पाहिजे. त्यांना भूक लागली आहे, नुसतं ते मागे येत नाही. जर मी आता विदाऊट फूड तिच्या मागे गेली असती तर ती चावायलाच आली असती, कारण तिला आपल्या मुलांचं प्रोटेक्शन करायचं आहे. रस्त्यावरती जर तुम्हाला हाडं आलेला डॉग दिसत आहे तर त्याला खायला देणं हे ॲनिमल लव्हरचं काम नाही आहे, हे जागरूक नागरिकचं काम आहे. भारतीय कायद्यानुसार प्राणी क्रूरता थांबवा. आपण ॲनिमल लवर नाही आहोत, आपण जागरूक नागरिक आहोत. मांडवी रोडवर राहणाऱ्या लोकांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा, सो दॅट शी गेट्स फूड, दिस डॉग गेट्स फूड, आणि ती कोणाच्या मागे लागणार नाही. जसं ती कावळ्याच्या मागे लागली तसं ती माणसाच्या मागे पण लागू शकते. बट इफ शी गेट्स फूड अँड लव, दिस विल चेंज. सगळ्यांनी जर हिची हेल्प केली तर हिचा विश्वास माणसांवरती परत बसणार. जय हिंद, जय महाराष्ट्र.